नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्यूटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आलोय तुमच्यासाठी. युनिवर्स आणि एंजल्स तुम्हाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत, अशी तुमच्या आयुष्याची एक दिशा, जी दिशा आहे ती बदलते. म्हणजे जो रुटीन चालत आलेलं होतं, रुटीन जे खूप पूर्वीपासून असंच तसंच चाललेलं होतं, काहीही चेंजेस नाही आहेत किंवा काहीच नाही, काही बदल होत नाही आहेत, असं काहीतरी रुटीन तुमचं चालू होतं. तर त्या रुटीनमध्ये बदल करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात चेंजेस करण्यासाठी युनिवर्स आणि एंजल्स तुमची दिशा, म्हणजे तुमच्यासाठी एक अशी दिशा होती. तुम्ही कन्फ्युजनमध्ये होता. दोन दिशा आहेत, दोन वाटा आहेत, त्या दोन वाटेमध्ये कुठल्या वाटेला तुम्हाला जायचं आहे, त्या कन्फ्युजनमध्ये तुम्ही होता. आणि त्या कन्फ्युजनमधनं तुम्ही बाहेरच पडत नव्हता की माझ्यासाठी कुठला रस्ता आहे. तर तुमच्यासाठी जो योग्य रस्ता आहे तो युनिवर्स आणि एंजल्स तुम्हाला दाखवतात की तोच रस्ता तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या, म्हणजे तुमच्या जन्माचा जो उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत तुम्हाला तो रस्ता घेऊन जाणार आहे. तर त्या रस्त्यावर तो निवडण्यासाठी त्याचे बरोबर, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन असतं की कुठल्या रस्त्यावर जायचं, पण तो योग्य रस्ता निवडण्यासाठीची जी आंतरिक शक्ती आहे, इंट्युशन्स आहेत, आणि त्याबद्दलच्या म्हणजे कारण काय आहे, कुठल्या रस्त्यावर तुम्हाला जर एखादी दिशा दाखवली, एखादा रस्ता दाखवला, तर त्याचे कारण काय आहे ते सुद्धा तुमच्या इंट्युशन्सद्वारे आणि स्वप्नांच्याद्वारे तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल. तर यामध्ये तुम्हाला जो तुम्ही हरवला होता, या सगळ्या मायाजाळामध्ये हरवला होता, त्या हरवलेल्या ह्याच्यातून युनिवर्स आणि एंजल्स तुम्हाला बाहेर काढतात. तर बघूया काय आहे हा तुमच्यासाठी मेसेज, की युनिवर्स आणि एंजल्स अशी कोणती दिशा आहे जी तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्या दिशेला घेऊन जात आहेत, जी हरवलेल्या ह्याच्यातून एका पॉझिटिव्ह सकारात्मक दिशेला ते घेऊन जात आहेत, आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याची जी दिशा आहे, तुमच्या आयुष्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गावर तुम्हाला ते पुढे घेऊन जात आहेत. जो असा मार्ग आहे जो जो तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, धन आणि शांतता, हे सगळं तुमच्या आयुष्यात भरभरून घेऊन येतोय. ज्या ज्या गोष्टींनी, ज्या ह्यानी तुम्हाला तुमच्यामध्ये अशांतता निर्माण झाली होती, किंवा कोणताही डिसिजन घेण्यासाठी स्वतःला कॅपेबल समजत नव्हता, कॉन्फिडन्स कमी झाला होता, मनामधल्या अशा काही विचार, म्हणजे आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन जे करतो आपण, ते प्रत्येक वेळी ही मॅनिफेस्टेशनचीच पॉवर असते. आपल्या ध्यानात, मनात ज्या ज्या गोष्टी निर्माण होतात, म्हणजे जी एनर्जी आपल्यामध्ये आहे, पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, त्या एनर्जीप्रमाणे आपण ते मॅनिफेस्ट करतो आणि ते आपल्या आयुष्यात रिफ्लेक्ट होत जातं. तसंच ते तुमच्या आयुष्यात होत होतं, आणि तुम्ही एका, म्हणजे हे आहे सगळा गुंता आहे, त्यातून बाहेर पडत नव्हता. तर त्या गुंत्यातून आणि एका अशा मार्गावरून, काटेरी जाळ्यातून तुम्हाला युनिवर्स आणि एंजल्स बाहेर काढून योग्य ती दिशा जी आहे तुमच्या आयुष्याची, ती तुम्हाला दाखवत आहेत. आणि जी अशी दिशा आहे जी गुरूंच्या आशीर्वादाने आहे, तुमच्यातला जो संयम आहे, तुमच्यातला पेशन्स आहे, आणि आशीर्वाद आहे परमेश्वराचा, त्यातून ही दिशा तुम्हाला दाखवली जाते. कारण तुम्ही खूप पेशन्स ठेवले, विश्वास ठेवला, म्हणून ही दिशा तुम्हाला दाखवली जाते. खूप तुमच्या पवित्रतेची, तुमच्या खरेपणाची तर परीक्षा घेतली गेली, आणि त्या परीक्षेतून जो मिळणारा, प्रत्येक वेळी परीक्षा झाली की निकाल हा द्यायलाच लागतो, है की नाही. तर त्या परीक्षेचा, तुम्ही जी परीक्षा दिली त्याचा निकाल म्हणजे ही तुमच्यासाठी असणारी दिशा आहे. थँक्यू सो मच. बघा बरं, युनिवर्स आणि एंजल्स तुम्हाला तुमचा रस्ता दाखवत आहेत, मी म्हणलं ही दिशा दाखवत आहे, आणि दिशा दाखवणारे साक्षात विघ्नहर्ता आहेत. विघ्नहर्तांनीच दिशा तुम्हाला दाखवलेली आहे. त्यांनीच ठरवलंय तुमच्या आयुष्यात काय घडवायचं आहे, काय नवीन करायचं, कोणत्या दिशेला तुम्हाला घेऊन जायचं. आयुष्यातल्या तुमच्या सगळ्या ऑब्स्टेकल्स आणि सगळं जे ब्लॉकेजेस होते ते सगळे रिमूव्ह केलेत. आणि हा एंजल्सचा मेसेज आहे, म्हणजे खूप पॉवरफुल मेसेज. हा एंजल्स इथं जे आहेत ते आहेत अर्कॅन्जल मायकल. आणि अर्कॅन्जल मायकल आणि बाप्पा, ही युनिवर्स म्हणजे परमेश्वर आणि अर्कॅन्जल मायकल यांची ही जी म्हणजे त्यांचं एक नियोजन आहे की तुम्हाला कोणत्या दिशेला घेऊन जायचं. पण या दिशेवर जाण्यासाठी मटेरियलिस्टिक जग असेल किंवा तुमचं सात्विक, भौतिक, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळ्याची सांगड त्यात घालता आली पाहिजे. प्रत्येक वेळी फक्त तुम्हाला वाटते म्हणून नाही, तर त्या तुम्हाला वाटत असताना तुमची आंतरिक ऊर्जा सुद्धा ती स्ट्रॉंग केली पाहिजे. तुम्हाला सकारात्मकतेकडे नेलं पाहिजे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तिथं जाण्यापासून थांबवत आहेत त्या कट केल्या पाहिजेत. हे कट करून तुम्हाला वाढण्यासाठी, तुमच्या ग्रोथकडे नेण्यासाठी तुम्हाला तयार केले साक्षात बाप्पाने. आणि म्हणूनच युनिवर्स आणि एंजल्स, मी त्यासाठीच हे रिडिंगचा विषय आला की इथं युनिवर्स म्हणजे आहेत बाप्पा,
आणि बाप्पाच तुम्हाला दिशा दाखवतायत. मग तिथं तुम्ही सरेंडर होणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यातून बऱ्याच गोष्टी गेल्या असतील, काही अशी व्यक्ती खूप तुमच्या जवळची व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यातून निघून गेली असेल, पण कधी कधी काही जाण्यानं आयुष्यात खूप काही मोठे बदल होत असतात. म्हणजे बरेच वेळा आपण असं ठरवून ठेवतो की ही व्यक्ती किंवा ही वस्तू किंवा काही गोष्टी आयुष्यात आहेत तरच मी आहे. पण ही युनिव्हर्सची ब्रह्मांडीय शक्ती अशी आहे की ज्या गोष्टीत तुम्ही गुंताल ती गोष्ट तुमच्यापासून लांब केली जाते आणि तुम्हाला अजून सक्षम बनवण्यासाठी ते केलं जातं. कारण तुमच्यामधल्या ताकदीपर्यंत तुम्ही कधी पोहोचलेलेच नसता. प्रत्येक वेळी म्हणजे दुसऱ्यावर हा आहे ना, ही आहे ना, चला असं अवलंबून राहणं जे काय आहे त्यापासून तुम्हाला सोडून तुमच्या स्वतःमधली काय ताकद आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्ही किती बदल करू शकता, काय वेगळं तुमचं स्वतःचं सामर्थ्य तुम्ही दाखवू शकता, स्वतःमधले नवीन नवीन नाविन्यपूर्ण अशा काही कला तुमच्यामध्ये आहेत त्या तुम्ही बाहेर काढू शकता, दाखवू शकता. जगाला, समाजाला तुम्ही नवीन दिशा दाखवू शकता आणि ही दाखवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुम्हाला योग्य दिशेवर साक्षात युनिव्हर्स आणि एंजल्स घेऊन जात आहेत. कारण दाखवणं, मार्ग दाखवणं, मार्गावर त्या चालत पुढं घेऊन जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे करण्यासाठी साक्षात त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. म्हणून त्यांचा आशीर्वाद तुम्हाला इथं दिला जातोय. खूप इन्फिनिटी अबंडन्स आहे तुमच्या आयुष्यात. आता जो मार्ग, जी दिशा युनिव्हर्स आणि एंजल्स तुम्हाला दाखवत आहे त्याच्यावर खूप अबंडन्स आहे. तुम्हाला खूप पैसा आहे, सुख समृद्धी, शांतता आहे, एक मानसिक शांतता. बघा, एखाद्याला आपण सहज जरी जाता जाता मदत केली किंवा एखादं काही केलं आणि त्याचं ते काम झालं किंवा त्याला ते हे झालं तर आपल्याला आंतरिक मनामध्ये इतकी शांतता मिळते की हा बाबा बरं झालं, आपल्या काय का असे ना, पण आपल्या हातून एवढं चांगलं कर्म झालं. बरोबर आहे की नाही? एखाद्याची तहान भागवली तरी सुद्धा आपल्याला मानसिक समाधान मिळतं की कुणाच्या तरी तहान लागली होती, एक घोट पाण्याने का होणार त्याची तहान हे झाली. तर ही जी आंतरिक शांतता आहे, मानसिक शांतता जी आहे आणि संपूर्णता आहे स्वतःमधली, की म्हणजे समाधान आहे, मी एवढीशी काय गोष्ट करेना, कर्म आहे ना, आपलं आहे ना, चांगलं केलं आपण, ही जी तुमच्या स्वतःबद्दलचा जो तुम्हाला एक म्हणजे माणसाला काय म्हणतात अभिमान असावा, पण अभिमान अहंकाराचा अभिमान नव्हे. तो जो अभिमान असा की आपण काहीतरी करू शकतो, समाजाला काहीतरी देऊ शकतो, आपण अशा काही गोष्टी करू शकतो ज्यामधून चांगलं काहीतरी घडणार आहे, तर त्याचा जो अभिमान आहे तो तुम्हाला आहे आणि म्हणूनच तुम्हाला साक्षात बाप्पा दिशा दाखवत आहेत. ही दिशा अशी आहे, सर्वांगीण विकासाची अशी दिशा आहे. खूप मोठा विकास तुमच्या आयुष्यात होतोय आणि तुम्हाला ह्या विकास आणि ही दिशा या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा स्पिरिच्युअल सपोर्ट आहे आणि तुमचे जे आराध्य आहेत त्यांचे ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद, हे सगळं तुमच्या बरोबर येते. बाप्पांची दृष्टी तुमच्यावर आहे. म्हणजे जोपर्यंत श्री गणेशांचा आशीर्वाद आणि त्यांचं दृष्टी पडत नाही तोपर्यंत तुम्ही प्रोटेक्ट पण होत नाही आणि तुम्हाला दिशाही सापडत नाही. कारण गुरुचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. आणि श्री गणेशा, प्रत्येक नवीन गोष्टीचा आरंभ करताना श्री गणेशा हेच केलं जातं, होय की नाही? आणि ते केल्याशिवाय सुरुवातच होत नाही, होय की नाही? तसं तुमच्या आयुष्याचा, नवीन आयुष्याचा एक श्री गणेशा इथं होतोय आणि युनिव्हर्स एंजल्स ते त्याच रस्त्यावर तुम्हाला घेऊन जात आहेत. तुमच्याकडे वॉन्ट्स दिला जातोय तुम्हाला लढण्यासाठी, म्हणजे जी काही सात्विक लढाई असू दे, कुठली लढाई असू दे, पण ती करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडं खूप शक्ती आणि खूप ताकद आणि प्रोटेक्शन तुम्हाला इथे दिले जाते. खूप महत्वाचं म्हणजे प्रोटेक्शन आहे तुम्हाला, सपोर्ट आहे, कनेक्शन्स आहेत आणि वेळोवेळी तुम्हाला तुमच्या आंतरिक ह्याच्यातून, इंट्युशन मधून तुम्हाला मेसेजेस दिले जातील आणि यामधूनच तुम्हाला ती दिशा दाखवली जाईल. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि हे बघा, खूप मोठा मेसेज आहे बघा, लव्ह अँड पीस आहे. लेट गो करा. इथं तुम्हाला खूप मेसेज मोठा दिला जातोय, लेट गो करा. कारण तुमच्यासाठी खूप मोठा दरवाजा उघडतोय, तुम्हाला दिशा मिळते, आयुष्याचा नवीन सुरुवात होते. जे काही अडथळे होते, ब्लॉकेजेस होते, तुमच्या असू दे, तुमच्या मुलांच्या असू दे किंवा इतर कुणाच्याही तुमच्या जवळच्या ह्याच्यामध्ये असू दे, तिथलं लेट गो होतं म्हणजे ते सगळ्या अडचणी दूर होत आहेत. तर तुम्ही एखादी गोष्ट जर मनाला लागलेली असेल तर ती लेट गो करा, सोडून द्या. प्रत्येक वेळी तेच धरून बसायचं नाही, तर ते लेट गो करा, सोडून द्या. जर कोणी काही बोललं असेल, काही झालं असेल, नात्यांमध्ये वितुष्टता आली असेल, काही गैरसमज झाले असतील, तर ते सोडून देण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं. युनिव्हर्स एंजल्स तेच सांगतात. कारण तुम्हाला जर सगळं सोडून, लेट गो करून, म्हणजे तोडून जायचं नाही आहे, पुढं तुम्हाला जायचं आहे, पण त्यांना तिथं कुठली गोष्ट आयुष्यात किती महत्वाची आहे हे तुम्हाला सगळ्या तुमच्या या जर्नीमध्ये तुम्हाला समजली.
तू स्वतः आपण काय जन्माला कुठल्या उद्देशाने आलोय तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये गुंत्यामध्ये अडकायचं नाही आहे. ह्या रिडिंगच्या ह्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल. तर तुम्हाला दिशा याचसाठी दाखवली जाते की नवीन आरंभ आहे, नवीन सुरुवात आहे, त्या दिशेला तुम्हाला जायचं आहे. तर तुम्हाला ज्या गोष्टी लेट गो करता येतील, सोडून देता येईल तितकं तुम्ही सोडून देण्याचा प्रयत्न तुम्हाला इथं केला पाहिजे. हा अहंकाराने, मीपणाने किंवा गर्वानेही सोडायचं नाही आहे. तर काही वेळा काही गोष्टी जिथं थांबणं गरजेचं आहे तिथं थांबलं पाहिजे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि यातून तुम्हाला तुमच्या आई असतील किंवा तुमची जी मदर म्हणजे आईच्या वयाचे जे काही तुमच्या घरामध्ये त्यांच्याशी थोडंसं कनेक्ट व्हा. त्यांची सेवा असेल, त्यांच्याकडून जो सल्ला असेल, कारण त्यांचे अनुभवाचे बोल असतात. प्रत्येक वेळी कसं असतं, आपण मला सगळं कळते असं नाही आहे. प्रत्येक आपल्या आजूबाजूला जे असतात त्यांना सुद्धा त्यांच्याप्रमाणे त्यांना सुद्धा ते त्या गोष्टींचा अनुभव असतो. पुस्तकी ज्ञान असणं आणि अनुभव असणं यामध्ये खूप फरक आहे, हो की नाही. पुस्तकामध्ये अनुभवामधून लिहिलेलं असतं, पण त्या बऱ्याच गोष्टी अशा असतात स्वतः जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही तोपर्यंत त्याच्यावर तुम्हाला विश्वास होत नाही. त्यामुळं जर अशा काही गोष्टी असतील, घरामध्ये वरिष्ठ लोक असतील, ज्येष्ठ लोक असतील, तर त्यांचा थोडंसं सल्ला घेणं किंवा त्यांची मतं काय आहे त्याबद्दल ते मत घेणं, त्याच्यावर तुम्ही विचार करा. पण ते मत घ्या असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण जे लोक असे, ज्या तुमच्या स्त्री म्हणजे खूप मोठी शक्ती आहे की नाही, आणि शक्ती स्वरूप आहे, तर त्यांचं मत तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल तुमच्या आयुष्यात. एंजल्स म्हणजे काय असतात? एंजल्स म्हणजे आपल्याला खूप असा प्रश्न पडतो, अरे हा काय कुठला शब्द आहे किंवा काय. एंजल्स म्हणजे हेच आहे, तुमचे आई वडील, तुमचे मित्र, परिवार, यातूनच एखादी व्यक्ती अशी असते. आणि एंजल्स म्हणजे त्यांचा उपयोग करतात की तुमच्या आयुष्यात नवीन मार्ग, नवीन एक लॉक खोलण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. ती चावी बनून तुमच्या आयुष्यात येतात आणि एखाद्या प्रश्नाचं असं आकस्मिक उत्तर देऊन जातात की तुम्हाला त्याचा म्हणजे विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. असं अचानकपणे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजपणे ते देऊन जातात. एखादं लहान मूल असेल त्याच्या तोंडून सुद्धा असेल, पण ते शब्दाचं त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथं सहजपणे मिळून जातं. म्हणून तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हा. आणि जे काही आयुष्यात जितकं सोडता येईल, जिथं एखादी संगत असेल, चुकीची संगत असेल, व्यसन असेल, काही गोष्टी असतील, काही लोक असतील ज्यांना खरंच सोडण्याची गरज आहे. जिथं गेल्यानंतर फक्त आपल्याला निगेटिव्हिटी फील होते, जिथं गेल्यानंतर आपल्याला फक्त म्हणजे तिथं त्या भूतकाळामध्येच अडकल्यासारखं होतं, तिथं ते सोडलं पाहिजे आणि तिथून पुढं गेलं पाहिजे. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि हा दत्तगुरूंचा आदेश असेल, युनिवर्सचा आदेश तुमच्यासाठी आहे की लेट गो करा. अनुभवाचे बोल आहेत, सल्ला घ्या, एखाद्याचं मार्गदर्शन घ्या आणि पुढं जा, असा तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. आणि बघा कार्ड बघा, युनिवर्स इज विथ यू, म्हणजे युनिवर्स तुमच्या बरोबर आहे. ही ब्रह्मांडीय शक्ती, परमेश्वर, साक्षात बाप्पा आणि ही सगळी शक्ती तुमच्या बरोबर आहे. जो काही तुम्ही निर्णय घ्याल, ज्या दिशेला तुम्ही पुढे जाल, जी दिशा तुमच्यासाठी योग्य ठरवलेली आहे, जी दिशा तुम्हाला दाखवलेली आहे, त्याच्यावर तुम्ही पुढे जाताय. कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहेत, युनिवर्स, एंजल सगळे तुमच्या बरोबर आहेत. ते तुम्हाला प्रोटेक्शन करतायत, ते तुम्हाला साथ देत आहेत, रस्ता दाखवतायत. एखादा कोर्स असेल, एखादं नवीन काहीतरी तुमच्या रुटीनपेक्षा वेगळं तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल, तरी तिथं ते सुद्धा तुम्ही शिकू शकता. किंवा तुम्ही नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, नवीन जर्नीच सुरू तुमची करताय, तर तिथं सुद्धा तुम्हाला हा अनुभव खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तिथं प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परमेश्वर तुमच्या बरोबर आहेत. काहीतरी वेगळी करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं, जगासमोर प्रूव्ह करायचं नाही, पण परमेश्वरानं आपल्याला दिलेलं काम आपण पूर्ण करू शकतो, निदान आपण प्रयत्न करू शकतो, हे सुद्धा दाखवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप मोठे कर्माज यातून रिमूव्ह होतात, आपले कर्माज यातून हे होतात, लवकरात लवकर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. तर यासाठी हा मेसेज आहे तुम्हाला. म्हणून जो रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे त्या रस्त्यावर तुम्हाला प्रोटेक्शन आहे, प्रेम आहे, सगळं आहे. फक्त ही वेळ आलेली आहे, ही वेळ तुमच्यासाठी आहे, संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं तुम्ही करायचं आहे, असा मेसेज तुम्हाला या कार्डमधून इथं तुम्हाला दिला जाते. कारण संधीचं सोनं करण्या प्रत्येक वेळी संधी आपला दरवाजा ठोठावत नाही, ती एकदा ठोठावते, त्याच वेळा नॉक केल्याबरोबर उघडणं आपल्याला गरजेचं आहे, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कारण आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि ते जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल तितकी एनर्जी शिफ्टिंग होईल आणि तुमची एनर्जी सुद्धा पॉझिटिव्ह होण्यास मदत होईल.
थँक्यू. फेथ, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. जे काही तुम्हाला आत्ता या रीडिंगमधून जे मेसेजेस दिले किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्हाला जे काही मेसेज तुमच्या जीवनातल्या बदलासाठी येत आहेत ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. ज्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत, तुमच्यामधला बदल घडवण्यासाठी त्या अपॉर्च्युनिटी येत आहेत, तर त्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमच्या स्वतःमध्ये थोडासा बदल तुम्हाला करायचा आहे, कारण ह्या बदलामुळे तुम्ही स्वतः बदलला, चेंज केला, तुमचे विचार करण्याची वृत्ती बदलते. म्हणजे ज्या विचारामध्ये मटेरियलिस्टिक ह्याच्यामध्ये इतका अडकला होता, म्हणजे हँगमॅन सारखी अशी तुमची अवस्था झाली असेल की कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणता काय, तर तुम्ही या मटेरियलिस्टिक ह्याच्याकडून स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जाताय तुम्ही. कारण स्पिरिच्युअलिटी हे तुमच्या जीवनाचं खरं सत्य आहे. स्पिरिच्युअलिटी आणि विश्वास ठेवा तुम्ही. तुमच्यात जर स्पिरिच्युअल बदल होत आहेत, आध्यात्मिक बदल होत आहेत, काही विषय येत आहेत, काही असे मेसेजेस येत आहेत, काही रिडिंग्स अशा समोर येत आहेत की त्यामुळं तुमच्या विचारांमध्ये बदल होतोय, तुमच्या इंट्युशन पॉवर वाढते आणि नवीन नवीन विचार बदल होत आहेत. तुम्ही सहजपणे कुणाला तरी सांगताय, ते खरं होतंय. तर ही तुमच्यातली आंतरिक पॉवर आहे, ही शक्ती आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कारण त्यांना तुमच्याकडून काहीतरी नवीन घडवायचं आहे, करवायचं आहे, करणार तेच आहे. तुम्ही फक्त माध्यम आहात, म्हणून तुम्हाला त्या दिशेवर पुढे जायचं आहे. मग ते कोणत्याही तुमच्या आयुष्याच्या याच्यावर असेल, तुमच्या करिअरसाठी असेल, तुमच्या घरासाठी असेल, तुमच्या फॅमिलीसाठी असेल, कुणासाठीही, पण ती दिशा तुम्हाला निवडणं गरजेचं आहे हे तुम्हाला सांगितलं जाते. कारण तुमच्यामध्ये ह्या जगातला बघा एक आपण एक प्रकाश, एक अंधार, पूर्ण अंधार पडलाय, पण एक जर दिवा, आपण आरती जरी देवासमोर लावलेला असेल, दिवा लावला असेल, त्याचा एवढासा उजेड असतो, पण त्यानं ते चमकदार, बघा ती चमक इतकी छान असते. लाईटच्या उजेडानं सुद्धा मन शांत होत नाही, पण त्या दिव्याच्या वातीनं आणि त्या तेवढा तो हे होत असते की नाही, दिवा तेवत असतो, त्यानं मन शांत होतं, आतून एक आंतरिक शांतता वाटते. आणि त्या दिव्याची रोषणाई जशी शांतता देते, असाच स्वभाव तुमचा आहे. अशीच तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण होते स्वतःमध्ये, की तुम्ही एक शांतता निर्माण करणारा आणि मनामध्ये समाधान देणारा असा दिवा तुम्ही आहात. असे विचार तुमचे आहेत, असे थॉट्स तुमचे आहेत. तर तुम्हाला त्यासाठी उभं राहायचं आहे. तुमच्यातला काय गुण आहे तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि नवीन नवीन गोष्टींना तुम्हाला उजाळा द्यायचा आहे, बाहेर काढायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॉस्पेरिटी आहे, अबंडन्स आहे, मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, फिजिकल बहुत सगळं जे तुम्हाला हवं आहे ते सगळं आहे. पण इथं तुम्हाला सरेंडर करणं खूप गरजेचं आहे. तुमच्यातल्या गुणांना, तुमच्यातल्या कार्याला तुम्हाला इथं सरेंडर करणं खूप खूप गरजेचं आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि खूप मोठा मेसेज आला याचबरोबर आपण हे सुरू करतोय, टॅरो रिडिंग कोर्स सुरू करतोय, जो 19 एप्रिलपासून सुरू होतोय. 17 एप्रिलला त्याचं क्लोजिंग आहे. जर कोण इच्छुक असेल रिडिंग टॅरो कोर्स शिकण्यासाठी, नवीन आयुष्याची काहीतरी सुरुवात करण्यासाठी, न्यू बिगिनिंग आहे, नवीन काहीतरी सुरू होतंय, नवीन विचार, नवीन दृष्टिकोन, दिशा सापडते, तर नक्की तुम्ही ह्या कोर्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि कोर्स घेऊ शकता. तर तुमच्यासाठी तो कोर्स अवेलेबल आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा जो नंबर दिला आहे तिथं तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. तर बघूया कोणती दिशा युनिवर्स आणि एंजल्स तुम्हाला दाखवतात. एंजल्स तुम्हाला सांगतात जरा जास्तीत जास्त लाल रंगाशी थोडंसं कनेक्ट तुम्ही व्हायचं आहे. कारण मूलाधार जितकं बॅलन्स तुमचं असेल तितकं मटेरियलिस्टिक गोष्टीसुद्धा बॅलन्स असतील आणि तुम्हाला तुमच्यातली जी सात्विकता आहे, तुमच्यातला जो हे आहे त्यातलं म्हणजे बॅलन्स करण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. कितीही तुमच्या आयुष्यात विघ्न आली, काही आलं तरी सुद्धा साक्षात ब्रह्मांड आणि बाप्पा तुमच्या बरोबर आहे. त्यामुळं काळजी करू नका, पुढं जा, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. खूप चिंता करण्यापेक्षा चिंतन करा, असं मेसेज तुम्हाला बाप्पा देत आहेत. थँक्यू सो मच बाप्पा. आणि बघा, फोकस करा. ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, जे काही तुमचा गोल आहे, जो उद्देश आहे, तुमच्या जन्माचा काय उद्देश आहे. कधी कधी मी काय म्हणलं, चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. स्वतःला विचारा, बाप्पांना विचारा, दत्तगुरूंना विचारा. तुम्ही त्यांच्या स्मरणात तुम्ही याच्यात थोडासा स्वतःला वेळ द्या. स्वतःचं चिंतनामध्ये वेळ घालवा आणि बघा, फोकस्ड करा की तुम्हाला काय करायचं आहे, नक्की काय आहे तुमच्यामध्ये शक्ती जी तुम्हाला बाहेर काढायची आहे. त्याच गोष्टी करून करून प्रत्येकानं तेच केलं तर सगळं हे होईल का. पण आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आपल्यातली शक्ती जागृत केली पाहिजे. आणि ही शक्ती जागृती करण्याचा जो हे आहे तो इथं सुरू झाला आहे आता. तर तुम्हाला या पाथवर पुढं जायचं आहे आणि फोकस करून पुढं जायचं आहे. कारण शिखर तुम्हाला एक गाठायचं आहे.
जे शिखर आहे, उच्च शिखर आहे, जे शांततेचं आहे, समाधानाचं आहे, आत्मसमर्पणाचं जे शिखर आहे, जे परमेश्वराला समर्पित झालेलं आहे आणि त्यातून एक वेगळी शांतता आणि निर्मळता जी निर्माण होते, त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट होऊन त्या दिशेवर पुढं जायचं आहे, त्या वाटेवर पुढं जायचं आहे. का काटेरी आणि ह्याच्या वाटेवरून, अडथळ्यांच्या वाटेवरून तुम्हाला सरळ रस्त्यावर तुम्हाला नेऊन पोहोचवलं जाते. जो रस्ता असा आहे, जो शांततेचा आहे आणि समाधानाचा, असा तो रस्ता आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. तर तुमचा फोकस्ड जो आहे तो फोकस न हलवता तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि इथं बघा, सूर्य प्युरिफिकेशन हा रस्ता तुमच्यासाठी का दिलाय? कारण आत ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक वेळी आपण वरून खूप छान लावतो, खूप छान सेंट मारतो, सगळं 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 म्हणजे ड्रेसिंग सेन्स असेल, ते सेंट मारणं असेल किंवा काय, बाहेरून आपण खूप स्वतःला प्रिपेअर्ड करतो, पण आत काय आहे त्या गोष्टी सुद्धा विचारात घेतल्या पाहिजेत, हे की नाही? आणि ते घेण्याचा जो मार्ग आहे, ती दिशा जी आहे, ती युनिव्हर्स आणि एंजल्स तुम्हाला दाखवतात. कारण आतलं बाहेर काढलं पाहिजे. आत काय तुमच्या साठून राहिलेलं आहे, हृदयात काय साठलेलं आहे, त्या सगळ्या म्हणजे हृदयावर तुमच्या आत, एका पडद्याच्या आत तुमच्या हृदयामध्ये एक अशी पराकोटीची शांतता आहे, निर्मळता आहे, परमेश्वराबद्दल प्रेम आहे, स्वतःबद्दल प्रेम आहे, या समाजाचं काहीतरी वेगळं, काहीतरी आपण घडवू शकतो, काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात, ही तुमच्यामध्ये शक्ती आहे. पण त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचतच नाही. त्याच्यापर्यंत एक पडदा तुम्ही स्वतःमध्ये लावून ठेवलाय की त्या पडद्याच्या आत गेलेलाच नाहीये. वरवरचं आयुष्य तुमचं चाललंय, रोजचं रोज कमवायचं, खायचं, झोपायचं, उठायचं आणि परत तीच टेन्शन, तीच गोष्ट की उद्या काय करायचं आणि उद्याचा प्रश्न, आजचा प्रश्न, हे प्रश्न या प्रश्नांमध्ये उत्तर तर सापडत नाही आणि स्वतःला मात्र गोंधळून घेऊन चाललाय. आणि त्यासाठी तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी नवीन अबंडन्सचा रस्ता आहे. हे जे सूर्यफूल आहे, म्हणजे सूर्यासारखा मार्ग, सूर्यासारखं तेजस्वी तुम्हाला बनवण्यासाठी हा शांततेचा जो मार्ग आहे तो तुमच्या आयुष्यात येतोय. जी ती दिशा तुमच्या आयुष्यात येते, तर ती दिशा तुम्हाला स्वीकारायची आहे असं तुम्हाला बाप्पा तुम्हाला सांगतायत आणि युनिव्हर्स एंजल्स तुम्हाला सांगतायत. कारण त्यांनी या ह्याच्यामध्ये कितीही विजा होऊ दे, वीज होऊ दे, कडाक्याचा पाऊस पडू दे, वादळ होऊ दे, पण या सगळ्यामध्ये प्रोटेक्ट करायला युनिव्हर्स आणि एंजल्स तुम्हाला आहे. तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. कारण किती पण बघा, पानांवर असं हे बसलं, धूळ बसली असेल किंवा काय, हे प्युरिफिकेशनचं, ही दिशा म्हणजे तीच आहे. तुमच्यासाठी प्युरिफिकेशन आहे ही दिशा, म्हणजे तुम्हाला प्युअर करण्यासाठी, तुम्हाला शुद्ध करण्यासाठी, तुमच्यातली सात्विकता बाहेर काढण्यासाठी, तुमच्यामधलं तेज बाहेर काढण्यासाठीची दिशा म्हणजे ही आहे. त्यामुळे या दिशेला तुम्हाला थोडंसं सरेंडर करून पुढं जाण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं जाते. जी नवीन संधी, अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते, काहीतरी तुम्हाला स्वतःला वेगळं बनवण्यासाठी ती स्वीकारून पुढं जा, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. कारण ही दिशा म्हणजेच तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणारी अशी ठरणार आहे. मी काय म्हणलं तुम्हाला, न्यू बिगिनिंग आहे, कम्युनिटी आहे, कम्युनिटीशी कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला. म्हणजे एखादा समुदाय आहे आणि त्या समुदायातून प्रत्येक वेळी आपल्या हृदयात, आपल्या मनात जे प्रश्न आहेत, पण त्यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतात, काही वेगळी उत्तर असतात, काही वेगळा अनुभव असतो, त्या अनुभवांशी तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात ही दिशा दिली जाते. कारण मी आता तुम्हाला तेच म्हणलं, एखादा कोर्स असेल, एखादं काही शिकणं असेल, माझ्याकडचं असू दे असं मी तुम्हाला तेच नाही सांगणार. तुम्ही कोणत्याही माध्यमातून तुम्ही शिकणार असाल किंवा कोणताही कोर्स तुम्ही करणार असाल, पण शिका. नवीन काहीतरी शिकण्याची संधी जर तुमच्याकडे येत असेल तर नक्की ती शिका. कारण बुद्धीला गंज लागण्यापेक्षा तेच विचार, त्याच गोष्टी, तेच सगळं रोजचं रुटीन आणि सगळी जाळी जळमट, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अडकलोय. आणि हे सगळं शुद्ध करण्यासाठी, प्युअर करण्यासाठी आपण काहीतरी नवीन खुराक देणे गरजेचं आहे बुद्धीला. त्याच गोष्टी, तेच गैरसमज, तेच भांडणं, त्याच गोष्टी, तेच पैसा, म्हणजे गैरसमज, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अडकलोय की हे आयुष्य झालंय आपलं, ह्याच्यापेक्षा वेगळं आयुष्यात काही नाहीच आहे. हा जो भ्रम, हा जो समज आणि हे जे मनामध्ये सगळे हे झाले की नाही, ह्यातनं बाहेर काढलं पाहिजे. गरजा किती आहेत आपल्या, याचा कधीतरी आराखडा काढला पाहिजे की आपल्या खरंच गरजा किती आहेत, किती गरज आहे आपल्याला. आणि याच्यापेक्षा वेगळं, आपण याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे येते, पण ते आपण कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय, कुठे इन्व्हेस्ट करतोय, चुकीच्या ह्याच्यामध्ये आपलं सगळं जात आहे. वेळ, एनर्जी, पैसा, ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात आणि त्यामुळं मानसिकता बदलतीये, मानसिक टेन्शन्स वाढलेत आणि सगळ्या ह्या गोष्टींमध्ये मग लहान अगदी कळते त्या मुलाला जरी बघितलं तर ते सुद्धा म्हणते, मला टेन्शन आलंय. आता काय, कशाचं टेन्शन आलं, अभ्यासाचं टेन्शन आलंय, याचं टेन्शन. अरे टेन्शनमध्ये साधा शब्द झालाय तो, टेन्शन. टेन्शन काय आहे,
कुणी बनवलाय हा शब्द, कुणी बनवलाय म्हणजे आपण काय देतोय, आपण बाहेर काय देतोय, हे हा सुद्धा हे आहे. या रीडिंगमधून तुम्हाला सांगण्याचा युनिव्हर्सचा आणि एंजल्सचा हा मेसेज आहे की आपण जगाला काय देतोय, जगण्याची उमेद देतोय का टेन्शन देतोय, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून आपण स्वतःला सुद्धा जेव्हा आपण स्वतः इम्प्रूव्ह होईल, स्वतः जगण्यासाठी उभारी घेईल. आयुष्यात प्रत्येकाच्या चॅलेंजेस आहेत, पण ते चॅलेंज हे टेन्शन न बघता एक आपल्यासाठी एक संधी आहे, अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही घ्यायचा आहे. या कार्डचा उद्देश ते आहे. हे काय अपॉर्च्युनिटी, मग तेच आयुष्यात येणारं चॅलेंज हे अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या, एक संधी म्हणून घ्या, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि ही संधी, हीच दिशा तुम्हाला साक्षात युनिव्हर्स आणि एंजल्स दाखवतात. आणि एंजल्स म्हणजेच काही फुलपाखरं बघा, फुलपाखरांसारखे. म्हणजे तुम्हाला जर आजूबाजूला फुलपाखरं दिसत असतील, अगदी पिवळ्या रंगाची अशी फुलपाखरं, किंवा फुलपाखरं अकस्मात तुमच्या जवळून गेली, तुम्हाला दिसली, तर त्यांना थँक्यू म्हणा, कारण ते एंजल्स आहेत. त्यांना तुम्ही बघितलं किंवा ते तुम्हाला दिसले, त्यावेळी तुमच्या मनात आलेला विचार हा परमेश्वराची देण आहे तुमच्यासाठी. काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार तुमच्या आयुष्यात आला असेल, तर तो विचार म्हणजे परमेश्वराची देण आहे, युनिव्हर्सचा एंजल्सचा मेसेज आहे. म्हणून तो मेसेज तुम्ही आयुष्यात हे करून घ्या. इंद्रधनुष्यासारखं आयुष्य तुमचं होतंय, एंजल सपोर्टिव्हला आहे, युनिव्हर्सचा आशीर्वाद आहे. तर ही जी दिशा तुमच्या आयुष्यात येते, एक अपॉर्च्युनिटी येते, ती घेऊन स्वीकारून तुम्हाला पुढे जाण्यासाठी सांगितलं जाते. ओके, थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोर्स आपला जो सुरू होतोय तो 19 एप्रिलपासून सुरू होतोय. तर जर जॉईन व्हायचं असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ओके, पुन्हा भेटू अशा छान